बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे वेधशाळेनं नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर पुणे शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या सीमेवरील गोदावरी नदीतील सराला बेट पावसाळ्यात निसर्गाचा अप्रतिम आविष्कार अनुभवायला मिळतोय. चारही बाजूंनी पाण्याचा वेढा, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर यामुळे सरला बेटाचं सौंदर्य खुललेलं आहे. श्रद्धा, निसर्ग आणि पर्यटनाचा अनोखा संगम पाहण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करतायत. छत्रपती संभाजीनगरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा प्रवाहित झालाय. धबधब्याच्या फेसाळ प्रवाहामुळे अजिंठा लेणीचं सौंदर्य अधिक खुललंय. हे मनोहारी दृश्य पर्यटकांना भुरळ घालतंय. नंदुरबारमध्ये तापी नदीला पूरस्थिती निर्माण झालेली आहे. हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आल्यानंतर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. प्रकाश आणि सारंगखेडा बॅरेजमधून देखील विसर्ग सुरू असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये मुसळधार पावसामुळे बोरी नदीनं रौद्र रूप धारण केलंय. नदीपात्रातील मंदिरं पाण्याखाली गेली असून अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. दरम्यान पुराच्या प्रवाहात पाण्याचं टँकर वाहून गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी तालुक्यामध्ये रेगडी इथे कन्नमवार जलाशय 100% भरलं असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सततच्या पावसामुळे जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तसंच नागरिकांनी डॅम परिसर आणि नदीपात्रात जाणं टाळावं असं आवाहन केलंय. जळगाव जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनली असून हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. तापी नदीपात्रामध्ये सुमारे 3.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. आमदार नंदकिशोर महाजन यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह धरणाची पाहणी करत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात 3,15,222 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या प्रचंड विसर्गामुळे तापी नदीनं धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नागरिकांनी नदीकाठी जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं. सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा वाढला असून सलग 3ऱ्या दिवशी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. धरणाचे दरवाजे उघडून 11,680 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आलं असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यवतमाळमधील मुसळधार पावसाचा परिणाम आता चंद्रपुरात दिसू लागलेला आहे. पैनगंगा आणि वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. इरळी नदीवरील मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद झालेली आहे. तर प्रशासनानं परिस्थितीवर लक्ष ठेवत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पूर्णा नदीला महापूर आल्यानं अनेक भागांचा संपर्क तुटलाय. गोळेगावचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे खंडित झाला असून मानेगावसह अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. या पुरामुळे नागरिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण भरल्यानं धरणातून 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शहरातील एकतानगर परिसरात पाणी शिरलं असून प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुराचा विळखा कायम आहे. भामरागड तालुक्याचा सलग 3ऱ्या दिवशी संपर्क तुटलेला असून गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नद्यांना पूर आलाय. 20 पेक्षा अधिक मार्ग बंद असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाचे 15 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले असून पांझरा नदीपात्रात 14,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. जळगाव शहरात मुसळधार पावसाचा फटका आता शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांना देखील बसलाय. सागर पार्क परिसरातील बंगल्यांमध्ये पाणी शिरल्यानं महापालिकेच्या पावसाळी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात अचानक आलेल्या पुरामुळे एक शिक्षक शाळेच्या गच्चीवर अडकले. नालेबंदी गावातील शाळेत पुराचं पाणी शिरल्यानं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. ग्रामस्थांनी धाडस दाखवत शिक्षक इम्तियाज खान यांची सुखरूप सुटका केली. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात मुसळधार पावसामुळे वाल्मिक नगर आणि जनता वसाहत परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचं पथक आणि मुख्याधिकारी घटनास्थळी दाखल होत तातडीनं मदत कार्य सुरू केलं.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्ते जलमय झाल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला असून सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं असून नागरिक चिंतेत आहेत. जळगावच्या भडगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बातसर गावात पुराच्या पाण्यानं वेढलेल्या घरात अडकलेल्या 8 जणांची आपत्ती व्यवस्थापन पथकानं थरारक बचाव मोहीम राबवत सुखरूप सुटका केली. अमरावतीमध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पावसानं धामक गावाला पुराचा फटका बसलेला आहे. बेंबळा नदीचे बॅकवॉटर गावात शिरल्यानं अनेक घरांमध्ये 5 ते 6 फूट पाणी साचले. पुरात घरं, अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्र वाहून गेल्यानं अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शेगाव आणि जळगाव जामोद या 2 तालुक्यांमधील संपर्क तुटलाय. येऊलखेड गावाजवळील पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेक वाहन चालक अडकून पडलेत. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलंय. पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात एक अनोखी घटना घडलेली आहे. करंजावणे इथे शेतात चिखलात अडकलेला एक ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी गेलेले आणखी ट्रॅक्टर देखील रुतत गेले. अखेर 12 ट्रॅक्टरच्या मदतीनं अडकलेले ट्रॅक्टर बाहेर काढण्यात यश आलं. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुराचं पाणी ओसरलं असलं तरी नुकसानाचं चित्र समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून अनेक घरांची पडझड झाली आहे. आमदार प्रताप अडसड आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी धामक गावाला भेट देत पाहणी केली असून तातडीनं पंचनामे आणि मदत देण्याचे निर्देश दिले. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील देवगावात ढगफुटी सदृश्य पावसानं मोठा कहर केलाय. पुराच्या पाण्यानं 30 ते 35 घरांचं मोठं नुकसान झालं असून अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झालाय. घरातील अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्य वाहून गेल्यानं अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कुपटी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या कारमधील आई आणि तिच्या 2 मुलींचे मृतदेह तब्बल 12 तासांच्या शोधानंतर सापडले. पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्यानं ही दुर्दैवी घटना घडली तर कार चालक अविनाश खंडारे यांनी झाडाचा आधार घेत आपला जीव वाचवलाय. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील रंगावली मध्यम प्रकल्प 100% भरलं असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं रंगावली नदीकाठच्या 12 गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. तसंच नागरिकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील चांद सैली घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. दरडीचा मोठा खच रस्त्यावर आल्यानं धडगाव तालुक्याला जोडणारा घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. दोन्ही बाजूंना वाहनं अडकून पडली असून प्रशासनाकडून मार्ग खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जळगाव शहरात 1.5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गांधी मार्केटमधील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. कापड, धान्य आणि इतर व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. तर पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याबाबत वारंवार तक्रार करून देखील महापालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय. गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीमध्ये पोलिसांनी तत्परता दाखवत एका गंभीर रुग्णाला हेलिकॉप्टरच्या मदतीनं रुग्णालयात दाखल केलं. लाहेरी येथील या रुग्णाला विषबाधा किंवा सर्पदंशाचा संशय असून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील वडोद तांगडा गावाजवळ धामणा नदीवरील पुलाची उंची कमी असल्यानं ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. पुलावरून वेगानं पाणी वाहत असल्यानं ग्रामस्थांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे. पुण्यातील एकता नगर परिसरात पूरस्थितीमध्ये अग्निशमन दलानं धाडसी बचाव कार्य राबवलं. पाण्यामध्ये अडकलेल्या सोसायट्यांमधून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढताना एका जवानानं अवघ्या 6 महिन्यांच्या तान्ह्या बाळाला अलगद कुशीत घेऊन सुखरूप बाहेर आणलं. नवी मुंबईतील सायन पनवेल महामार्गावरील पुलांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. या खड्ड्यांमुळे मुंबई, पुणे आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. पुलांच्या देखभालीवरून आता MSRDCच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुरात साकव वाहून गेल्यानं जखमी तरुणाला डोलीतून रुग्णालयात न्यावं लागलं. 1 किलोमीटर पायपीट करून कुटुंबियांनी त्याला मुख्य रस्त्यावर आणलं आणि या घटनेनंतर अपूर्ण साकवाच्या कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील रंगावली नदीवरील ब्रिटिशकालीन पूल सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. नदीची पाणी पातळी वाढल्यानं प्रशासनानं पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून वाहतूक रोखली. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. सातारा जिल्ह्यातील कराडजवळ पुणे बेंगळुरू महामार्गावरील सेवा रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी साचल्यानं वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. पुलाचं काम सुरू असल्यानं पर्यायी मार्ग नसल्यामुळे वाहतुकीची मोठी गैरसोय झाली असून नागरिकांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केलाय.
मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर गोंदिया जिल्ह्यातील सौंदड ते डुग्गीपार या दरम्यान गेल्या 12 तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। रायगड जिल्ह्यातील कर्जत बस स्थानकाची दयनीय अवस्था समोर आलेली आहे। जीर्ण आणि गळक्या इमारतीवर ताडपत्री टाकून आगाराचा कारभार सुरू असून प्रवाशांना देखील चिखलातून मार्ग काढत बसमध्ये चढावं लागतंय आणि त्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते। वसईत मालगाडीचे डबे इंजिनपासून वेगळे झाल्याची घटना समोर आली आहे। मुंबई दिल्ली मालवाहतूक कॉरिडॉरच्या नव्या ट्रॅकवर तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। रेल्वेच्या तांत्रिक पथकाने डबे पुन्हा जोडून परिस्थिती नियंत्रणात आणली। भिवंडीतील इमारत दुर्घटनेमध्ये अनेकांना जीव मुठीत धरून बाहेर पडावं लागलं। पहिल्या मजल्यावर अडकलेल्या अभय कुमार आणि दीपक कुमार यादव या दोन तरुणांनी जीव वाचवण्यासाठी थेट उड्या मारल्या। या दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुंबईतील कांदिवलीमध्ये दहीमध्ये प्लास्टिकचे तुकडे आढळल्याचा ग्राहक महिलेनं दावा केला। या प्रकरणी एफडीएकडे तक्रार करण्याची तयारी त्यांनी केली आहे। डोंबिवलीमध्ये एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। पालघरच्या कासा पोलीस ठाण्यामध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप असून या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात प्रेमसंबंधांना विरोध करणाऱ्या पतीची पत्नीनं प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पोलिसांच्या तपासात पत्नी आणि तिच्या प्रियकरानं गळा आवळून खून केल्याचं समोर आलंय। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेंडा चौक परिसरात बेकरी दुकानात चोरीची घटना घडलेली आहे। मध्यरात्री अज्ञात चोरट्यानं शटर वाकवून दुकानात प्रवेश करत काउंटरमधील रोख रक्कम लंपास केली। चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपीचा शोध घेतला जातोय। वसईतील उद्योगपती मोहनसिंग परमार यांच्यावरील गोळीबार प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला। 132 कोटींच्या आर्थिक व्यवहारातून सुटका मिळवण्यासाठी व्यावसायिक भागीदारानंच हत्येचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केलाय। या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांच्या ड्रग्ज फ्री मुंबई मोहिमेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले। अंमली पदार्थांविरोधातील कारवाईबद्दल त्यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं। नागरिकांनी देखील परिसरातील ड्रग्ज संबंधी माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन अप्पर पोलीस आयुक्तांनी केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीनं ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। जिल्ह्यामध्ये 1,05,000हून अधिक शेतकरी पात्र असून त्यापैकी 64,899 शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे, तर 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज पूर्णपणे माफ होणार असून ई-केवायसीसाठी शुल्क घेतल्यास कारवाईचा इशारा देखील प्रशासनानं दिलाय। वाशिमच्या मंगरुळपीर इथे महामहसूल अभियानांतर्गत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये उमेदच्या 16 महिला बचत गटांना 72,30,000 रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं। याशिवाय विविध शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि साहित्याचंही वितरण करण्यात आलं। आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि आता पुढची बातमी पाहूया। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील अजनी धरण हे 100% भरल्यानंतर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे अजनी नदीला पूर आला असून एरंडोल शहरासह अनेक सखल भाग हे जलमय झालेत। काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक रस्तेही पाण्याखाली गेलेत। त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करत सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिंपरी गावातील अंजनी नदीला पूर आलाय, तर नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। अंजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानं नदीची पाणी पातळी आणखी वाढू शकते। दरम्यान अंजनी नदीच्या पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे। खास करून जर आपण विचार केला, गिरणा धरण असेल, अंजनी धरण असेल, यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यापासून नद्यांना पूर आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघावयास मिळत आहे। आता आपण आहोत धरणगाव तालुक्यातील पिंपरी येथील अंजनी नदीच्या पुलावर। आपण बघू शकता की या ठिकाणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं चित्र आहे।
नदीकाठील जी घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी गेल्याचं देखील आपल्याला बघावयास मिळत आहे. मागच्या वर्षी देखील या नदीला पूर आल्यामुळे गावकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. नदीकाठील इकडच्या बाजूला असलेला मंदिर देखील पावसाच्या पाण्याच्या कचाट्यात सापडल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे. खरं म्हणजे पुढील काही तास आणखी मुसळधार पावसाची जी शक्यता आहे ती प्रशासनाने व्यक्त केलेली आहे. त्याच प्रकारे गिरणा धरण असेल, अंजनी धरण असेल, यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठची जी गावं आहे तेथील नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने दिलेला आहे. खरं म्हणजे मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जे आहे पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे. नदी नाल्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव. जळगाव शहरात अवघ्या 20 तासात 196 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बिबानगर, सुप्रीम कॉलनी, लक्ष्मीनगर, नारायणनगर, सदाशिवनगर आणि पिंपराळा, हुडको परिसरासह अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे. दरम्यान काही भागात वीज पुरवठा खंडित झालाय. तातडीनं पालिकेनं पाण्याचा निचरा करून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील पिंपळे रोड परिसरात नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून जात होता. दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 2 तरुणांनी जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात उडी घेत तरुणाला बाहेर काढलं. पुराचा प्रवाह प्रचंड असल्यानं इतर कोणतंही वाहन जाऊ शकत नव्हतं. त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी प्रसंगावधान राखत जेसीबीच्या सहाय्यानं या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण हे ओव्हरफ्लो झाले. धरणातून तब्बल 45,000 क्युसेक वेगानं मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. या विसर्गामुळे एकतानगर परिसरात पुराचं पाणी शिरलंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातील साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या पुरामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. काकू, दरवर्षी हे नुकसान तुम्हाला सहन करावं लागते, प्रशासन मदतीला येते? अरे पण शासन काय नाही करत, आम्हाला मारायचं तर मरू दे. पाण्याचा प्रवाह दरवर्षी आम्हाला त्रास आहे. सीमा भिंतीचं काही झालेलं नाहीये, ते होणार होतं. सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत. काय सांगितलं होतं सरकारनं तुम्हाला? मागच्या वेळेस मुख्यमंत्री आले तेव्हा म्हणले होते सीमा भिंत होईल, रिडेव्हलपमेंट होईल. त्याचं काहीच झालेलं नाहीये. पक्ष चेंज झालं, सगळ्या गोष्टी चेंज झाल्या, त्याच्यामुळे या गोष्टी परत रगडल्या गेल्यात. आता उपमुख्यमंत्री झाले, त्याच्यामुळे परत ते सगळ्या गोष्टी चेंज झाल्यामुळे या गोष्टी रखडलेल्या आहेत. सर्व सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी आहे आणि जे ड्रेनेजचे जे आपले आउटलेट असतात ते खालच्या लोअर लेवलला आहे. त्यामुळे ड्रेनेजच्या लाईनमधनं मोठ्या प्रमाणात पाणी शिरायला सुरुवात होते. आमचं थोडं नागरिकांना म्हणणं आहे की ज्यावेळी प्रशासन तुम्हाला सांगते त्यावेळी थोडं गांभीर्याने घ्या. प्रशासन जर इव्हन आपल्या ज्या आदरणीय महापौर मॅडम आहेत त्यांनी सुद्धा इथे 2-3 तासापूर्वी येऊन सर्व नागरिकांना स्वतः पुढे येऊन आवाहन केलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना अजूनही सांगतो की पॅनिक मोडमध्ये जाऊ नका, महापालिका आपल्यासाठी आहे.